लग्नाच्या रात्री मी वधूच्या वेशात बसले होते तेव्हा अचानक लाईट गेली. लाईट जाताच मला माझ्या बहिणीचे शब्द आठवले. त्यांनी मला सांगितले होते की घाम गाळू नकोस, नाहीतर तुझा महागडा मेकअप निघून जाईल आणि तुझा नवरा तुला पाहून घाबरून जाईल. हे सर्व ऐकल्यावर मी खूप घाबरले होते, कारण माझा रंग खूप सावळा होता. मी राजूला इंस्टाग्रामवर भेटले. आम्ही रोज फोनवर बोलायचो आणि एकमेकांना आवडू लागलो. जेव्हा राजूने माझा फोटो मागितला तेव्हा माझा चेहरा गोरा आहे की सावळा हे त्याला कळत नव्हते. माझी ठेवणी चांगली असल्यामुळे माझा फोटो खूप छान आला. जेव्हा मी त्याला माझा फोटो पाठवला तेव्हा तो पाहताच त्याला मी आवडले आणि मग आमचं लग्न झालं. लग्नाच्या रात्री मी वधूच्या वेशात बसले होते. माझ्या आईला काळजी वाटत होती की जर माझा मेकअप निघाला तर राजू मला पाहताच सोडून जाईल. म्हणून लाईट जाताच मी बाथरूममध्ये गेले. विचार केला की लाईट परत आल्यावर थोडा मेकअप ठीक करेन. थोड्या वेळाने लाईट आली आणि मी बाथरूममधून बाहेर आले. पण जेव्हा मी माझ्या नवऱ्याला पाहिलं तेव्हा मी खूप घाबरले, कारण तो एक. माझं नाव सुनैना आहे. मी दिसायला खूप सावळी आहे. त्यामुळे माझ्यासाठी येणारा कोणताही स्थळ माझा सावळा रंग पाहून मला पसंत करत नसे. माझं लग्न होईल की नाही याबद्दल मी आणि माझे कुटुंबीय खूप काळजीत असायचो. माझ्या 2 बहिणींमध्ये मी सर्वात सावळी होते. माझ्या दोन्ही बहिणी माझ्यापेक्षा लहान होत्या, पण त्यांचं लग्न झालं होतं. माझ्या सावळेपणामुळे कोणताही मुलगा मला पसंत करत नसे. मुलं मला बघायला यायची, पण मला पाहत्या क्षणी त्यांना मी आवडत नसे. माझा सावळेपणा दिसला नसता तर मी प्रत्येक गोष्टीत अव्वल होते. मला स्वयंपाक चांगला यायचा आणि अभ्यासातही मी हुशार होते. पण आमच्या समाजात कोणीही सावळ्या व्यक्तीशी लग्न करत नाही. माझ्यासाठी येणारा प्रत्येक स्थळ माझ्या तोंडावर सांगायचा की ही मुलगी खूप सावळी आहे. हळूहळू वेळ निघून जात होता आणि माझं वयही सरत होतं. काही दिवसांनी माझ्या दोन्ही लहान बहिणींची लग्न झाली. मी आणि माझ्या घरच्यांनी माझ्या लग्नाची आशा सोडून दिली होती. पण काही दिवसांनी जेव्हा मी इंस्टाग्राम उघडलं तेव्हा आशेचा एक किरण दिसला. माझी इंस्टाग्रामवर राजूशी ओळख झाली. राजू खूप देखणा होता आणि इंस्टाग्रामवरचा त्याचा फोटो छान होता. जेव्हा मी इंस्टाग्रामवर लॉग इन केलं तेव्हा माझ्या नावाशिवाय दुसरं काहीच नव्हतं. मी इंस्टाग्रामवर माझा एकही फोटो पोस्ट केला नव्हता. पण जेव्हा मी राजूला फॉलो केले तेव्हा त्याने ती स्वीकारली. त्यानंतर आम्ही दोघे चॅटिंग करू लागलो आणि बोलता बोलता त्याने माझा फोटो मागितला. सुरुवातीला फोटो पाठवायला मी कचरत होते. पण जेव्हा राजूने जास्तच आग्रह धरला तेव्हा मी माझ्या मोबाईलवरच्या मदतीने माझा फोटो फिल्टर करून पाठवला. माझी रूपरेषा खूप सुंदर होती, फक्त माझा रंग सावळा होता आणि फिल्टर केल्यावर माझा फोटो खूप छान आला. फोटो पाहताच राजू माझी खूप स्तुती करू लागला. आम्ही दोघे इंस्टाग्रामवर खूप बोललो. त्यानंतर राजूने मला प्रपोज केलं. मला हेच हवं होतं. जेव्हा मी हे माझ्या आईला सांगितले आणि राजूबद्दल थोडे सांगितले की राजू सप्टेंबरमध्ये जन्मला आहे, तो कंपनीत इंजिनियर आहे आणि त्याला मी आवडते, तेव्हा माझी आई खूप आनंदी झाली. तिने फोनवरून राजूचा पत्ता मिळवला. पत्ता कळल्यावर माझी आई आणि भाऊ राजूला भेटायला त्याच्या घरी गेले. मी खूप आनंदी होते, का ते माहीत नाही, पण जेव्हा माझी आई परत आली तेव्हा ती खूप दुःखी होती. जेव्हा मी माझ्या आईला विचारले, आई काय झाले, ते काय म्हणाले, तेव्हा ती हळू आवाजात म्हणाली, काही नाही, ते तुझ्याशी लग्न करायला तयार आहे आणि त्यांना साखरपुडाही करायचा आहे. हे ऐकून माझ्या मनात काहीतरी वेगळेच विचार आले, कारण राजू घरातला एकुलता एक मुलगा होता आणि त्यालाही माझ्याशी लग्न करायचे होते. हे काय होते? इतक्या अडचणीनंतर माझे लग्न होत होते. मुलांच्या घरच्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी आम्ही मान्य केल्या आणि काही दिवसांतच माझे राजूशी लग्न झाले. लग्नाआधी मी माझ्या आईला म्हणाले, आई, जर त्यांना इतक्या अटी घालायच्या असतील तर कृपया आमच्या बाजूने एक अट सांगा. आमच्या घरात मुलीचे लग्न बुरखा घालून होते. बुरखा घालून लग्न केल्यामुळे माझे लग्न कोणत्याही अडचणीशिवाय पार पडेल आणि मी इतकी सुंदर आहे की नाही व लग्नानंतर काय होईल हे कोणालाही कळणार नाही. लग्न झाल्यावर मी माझ्या प्रेमाने आणि सद्गुणांनी माझ्या पतीला माझा करून घेईन. काहीही न बोलता आईने माझी विनंती मान्य केली आणि मुलाच्या घरच्यांना सांगितले की लग्न आमच्या घरी पडद्याआड होईल. मुलाच्या घरच्यांनीही आमची अट मान्य केली. काही दिवसांनी माझे आणि राजूचे लग्न झाले. लग्नानंतर बहिणी माझ्या खोलीत आल्या आणि हसत हसत मला म्हणाल्या, सुनैना,
लग्नाच्या आदल्या रात्री घाम येऊ देऊ नकोस, नाहीतर तुझा महागडा मेकअप खराब होईल. त्यावेळी मी वहिनीच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष दिले नाही आणि नवरी बनून सासरच्या घरी गेले. मी लग्नाच्या पलंगावर बसले होते तेव्हा अचानक लाईट गेली. लाईट जाताच मला थोडा घाम येऊ लागला आणि मला वहिनीचे शब्द आठवले. लाईट जाताच मी घाबरले आणि बाथरूममध्ये गेले. लाईट परत आल्यावर व्यवस्थित मेकअप करेन असा विचार केला. थोड्या वेळाने लाईट परत आली. मी बाथरूममधून बाहेर आले तेव्हा राजू बेडवर बसलेला होता. मी राजूला पहिल्यांदा समोरून पाहिलं होतं. मला स्वतःला माझ्या लग्नात जास्त थाटामाट टाळायचा होता, कारण माझी साडी आणि रंग पाहून मुलं मला लगेच नाकारतील अशी भीती होती. माझे कुटुंबीय राजूला भेटायला त्यांच्या घरी गेले होते आणि राजू व त्याच्या कुटुंबियांना मी फोटोवरूनच आवडले होते. त्यामुळे आज मी राजूला पहिल्यांदाच प्रत्यक्ष पाहत होते. राजू अगदी तसाच होता जसा मी त्याला इंस्टाग्रामवर पाहिलं होतं. अगदी सुंदर. त्याला प्रत्यक्ष पाहिल्यावर मला थोडी भीती वाटली की माझ्या सावळ्या रंगामुळे तो मला नाकारेल. मग स्वतःला सावरत मी त्याच्याकडे गेले आणि त्याच्या बाजूला बसले. आमच्यात काही वेळ शांतता होती. मग अचानक राजू म्हणाला, तू तुझ्या फोटोपेक्षाही जास्त सुंदर आहेस. असं म्हणत राजूने मला अंगठी घातली. कोणीतरी माझी स्तुती करत आहे हे मी पहिल्यांदाच ऐकत होते आणि तेही आजच. माझा नवरा माझी स्तुती करत होता. मला खूप आनंद झाला होता, पण मनात भीतीही होती की मेकअप काढल्यावर राजूचं माझ्यावरचं प्रेम कमी होईल. मी हे सगळं विचार करत असतानाच राजू असं काहीतरी म्हणाला ज्यामुळे मी पूर्णपणे थक्क झाले. तो म्हणाला, हात धु आणि कपडे हलके घाल. या जड कपड्यांमुळे तुला अस्वस्थ वाटत असेल. राजूच्या शब्दांनी माझ्या मनात धडकी भरली. पुढे काय होईल ह्या विचाराने मी हादरून गेले. मी खूप घाबरले होते, पण राजू म्हणत होता, जा तुझे कपडे बदल. मी अनिश्चिततेने बाथरूममध्ये गेले. चेहरा धुतला, एक साधा ड्रेस घातला आणि लाजत लाजत बाहेर आले. पण राजूच्या शब्दांनी मला आश्चर्यचकित केले. त्याने मला पाहताच म्हटले, तू आता आणखी सुंदर दिसत आहेस. यामुळे मला आश्चर्य वाटले. असे का? त्याने माझ्या सावळ्या रंगाचा एकदाही उल्लेख केला नाही आणि माझी स्तुती करत राहिला. माझी स्तुती करताना तो म्हणाला, तू मेकअपपेक्षा साधेपणात जास्त चांगली दिसतेस. तो फक्त माझी स्तुती करत राहिला आणि मी माझ्या नशिबावर दया करत होते. माझे लग्न उशिरा झाले असले तरी मला एका खूप चांगल्या आणि देखण्या पुरुषाशी लग्न झाले होते. मी असा विचार करत असतानाच दारावर थाप पडली आणि त्या थापेने माझ्या आयुष्यात अंधार पसरवला. जेव्हा राजू दार उघडायला उभा राहिला तेव्हा मी त्याला एका स्टँडच्या आधाराने लंगडत येताना पाहिले. त्याने एका लोखंडी दांड्याच्या मदतीने दार उघडले. राजूचा एक पाय गुडघ्याखाली मोडला होता. हे सगळं पाहून मला रडू कोसळलं. दूध घेऊन आलेली माझी वहिनी खोलीबाहेर होती. दूध ठेवून ती निघून गेली. आज मला माझ्या आईच्या शांततेची आठवण येत होती. राजूला बघायला आली तेव्हा ती इतकी शांत का होती? माझ्या घरातल्या सगळ्यांना माहीत होतं की राजूचा एक पाय नाही. मला हे एकदाही कोणी सांगितलं नाही. त्यांना वाटायचं की मी कसंही करून लग्न करून हे घर सोडून जावं. हे सगळं आठवून मी जोरजोरात रडत होते. राजू येऊन माझ्यासमोर बसला आणि काही वेळ मला रडताना बघत राहिला आणि मग मला म्हणाला, तुझ्या घरच्यांनी तुला माझ्याबद्दल काहीच सांगितलं नाही का? मी त्यांना सगळं सांगितलं. कदाचित त्यांना माझ्या रडण्याचं कारण माहीत असेल. मी त्याला तक्रारीच्या स्वरात म्हणाले, पण तुम्ही मला हे आधी का नाही सांगितलं? तो म्हणाला, सुनेना, आपलं लग्न हे निवडीचं लग्न होतं. आपण एकमेकांना दिसण्यावरून किंवा शरीरयष्टीवरून पसंत करत नव्हतो. आपण एकमेकांवर मनापासून प्रेम करत होतो. मला हेही आजच कळलं की तू इतकी सावळी आहेस. पण मी तुझ्याकडे कधीच तक्रार केली नाही, कारण मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तेही प्रेमळ मनाने. मी तुझ्यावर तुझ्या दिसण्यामुळे प्रेम करत नाही. असं म्हणून राजूने माझे हात आपल्या हातात घेतले. मी स्वतःला सोफ्यावर झोकून दिले आणि झोपी गेले. माझी ही कृती पाहून तो काही क्षण शांतपणे माझ्याकडे पाहत राहिला आणि मग पलंगावर झोपला. हळूहळू माझ्या लग्नानंतर 10-15 दिवस गेले, पण मी राजूशी बोलत नव्हते, कारण माझी फसवणूक झाली होती. मी घरातल्या प्रत्येकाशी बोलायचे, पण राजूशी नाही. जेव्हा कधी राजू खोलीत यायचा तेव्हा तो माझ्या शांततेचे कारण विचारायचा, पण मी त्याला उत्तर देत नसे. राजू एक सॉफ्टवेअर इंजिनियर होता. तो घरूनच त्याच्या लॅपटॉपवर काम करायचा.
जेव्हा मी माझ्या शांततेचे कारण सांगत नसे तेव्हा तो एकही शब्द न बोलता त्याच्या कामात व्यस्त व्हायचा. माझ्या लक्षात आले होते की राजू त्याचे सर्व काम मोठ्या कष्टाने करत असे. त्याला काही हवे असले तरी तो ते मोठ्या कष्टाने उचलायचा. त्याला असे करताना पाहून मी त्याला मदत करणे तर दूरच रागाने दुसरीकडे तोंड फिरवायचे. राजूने चुकून जरी माझ्याकडे त्याची एखादी वस्तू मागितली तरी मी त्याला उत्तर द्यायचे, पण माझ्या बोलण्यावर तो कधीच रागावत नसे. उलट तो माझे प्रत्येक बोलणे लक्षपूर्वक ऐकायचा. एके दिवशी राजू मला म्हणाला की कामासाठी बाहेर जातोय, तुला आईवडिलांच्या घरी जायचं असेल तर मी तुला सोडून देईल. हे ऐकून मी हसले आणि म्हणाले, तुझ्या अंगात हे आहे का, तू मला घरी सोडू शकतोस? असं मी म्हटल्यावर त्याचा चेहरा रागाने लाल झाला. त्याला गाडी चालवता येते असं तो सांगू लागला. त्याच्या या बोलण्याने मला आश्चर्य वाटले. मग मला वाटलं की कदाचित त्याची गाडी ॲटोमॅटिकली असेल. मी विचार केला की जाऊन बघूया तो कसा गाडी चालवतो. मी पाहिलं की गाडी अगदी सामान्य गाडीसारखी होती आणि तो फक्त एका पायाने गाडी नियंत्रित करून ती खूप छान चालवत होता. जेव्हा गाडी सिग्नलला थांबली तेव्हा तिथून जाणाऱ्या काही मुली आश्चर्याने आमच्या दोघांकडे पाहू लागल्या आणि आम्हाला पाहून त्या हसू लागल्या आणि म्हणाल्या, किती देखणा मुलगा आहे हा, आणि त्याच्या बायकोकडे बघा, ती अगदी सावळी आहे. बिचाऱ्याची कीव येते. आम्ही दोघांनीही त्या मुलींचं बोलणं ऐकलं होतं. त्यांचं बोलणं ऐकून माझं रक्त खळबळलं. त्यांनी माझ्या सावळ्या जखमा ताज्या केल्या. माझा चेहरा पाहून राजूच्या लक्षात आलं की त्या मुलीच्या बोलण्याने मी अस्वस्थ झाले होते. तो मला समजावून सांगू लागला आणि म्हणाला, सुनेना, लोकांची काळजी करू नकोस, कारण तू माझ्यासाठी खूप सुंदर आहेस. जर तू माझ्यासोबत आनंदी नसशील तर तुला जे हवं ते तू ठरवू शकतेस. कोणताही निर्णय घ्यायला तू स्वतंत्र आहेस. राजूकडून हे ऐकून मी रागाने म्हणाले, जर परत जाण्याचा मार्ग माझ्यासाठी इतका सोपा असता तर मी तुला केव्हाच सोडून गेले असते. असे म्हणून मी गाडीतून उतरले आणि राजूला आत न बोलवता दरवाजा बंद केला. काही दिवस माहेरी राहिल्यानंतर मला जाणवू लागले की आता माझे इथे काही स्थान नाही. 2 दिवस माहेरी राहिल्यानंतर मी माझ्या भावासोबत सासरच्या घरी परत आले. मी आल्याबरोबर त्याची आई म्हणाली, इथे मुलीची कमतरता आहे, म्हणूनच तुला ही काली महाराणी आवडली. तुझी क्षमता पाहून अनेक मुली तुझ्याशी लग्न करायला तयार होत्या. तू चांगले कमावतोस, तुझ्याकडे घर आणि गाडी आहे. ती तुझ्यासोबत चांगली दिसत नाही असे तुला एकदाही वाटते का? राजू रागाने म्हणाला, पुरे झालं आई. सुनैना माझी बायको आहे आणि ती किती सुंदर आहे हे माझ्यापेक्षा चांगलं कोणालाच माहीत नाही. जेव्हा मी तिच्यासोबत आनंदी आहे तेव्हा तिला काहीही सांगण्याचा कोणालाही अधिकार नाही. त्याचं बोलणं शांतपणे ऐकून मी सरळ माझ्या खोलीत गेले आणि मला माझी चूक जाणवू लागली. मी या सगळ्यांचा विचार करत होते तेवढ्यात राजू खोलीत आला आणि मला पाहून त्याला आश्चर्य वाटलं. त्याने विचारलं, तू कधी आलीस? मी म्हणाले, मी वेळेवर आले. मग मी त्याच्या जवळ गेले, त्याला आधार दिला आणि पलंगावर बसवलं. मी त्याच्या पायांजवळच्या सोफ्यावर बसली. मला त्यांच्या पायांजवळ बसलेलं पाहून त्याला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, सुनैना, तू काय करत आहेस? तू इथे का बसली आहेस? त्याचे शब्द ऐकून माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. आज मला जाणवलं की राजूचं माझ्यावर खरं प्रेम होतं. म्हणूनच त्याला माझ्यातली कोणतीही उणीव दोष वाटत नव्हती आणि मी फक्त त्याच्यात दोष शोधत होते. मला माझी चूक कळली. मी राजूची माफी मागितली आणि आज मी माझं सर्वस्व त्याला दिलं. आज मी त्याच्यासोबत खूप आनंदी आहे, कारण तो एक चांगला माणूस आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तो माझ्यावर खूप प्रेम करतो. जर तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच रंजक कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू या नव्या आणि रंजक कथेसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.